प्रचारामध्ये सर्वात मोठा रोल जो आहे हा माझ्या मोठ्या मुलीचा आहे. ती स्वतः सुशिक्षित असून तिने हा मतदारसंघ पूर्ण पिंजून काढला. 2-2, 3-3 वेळा प्रत्येकाच्या गाठीभेटी असेल तिने घेतल्या. ती माझ्या खांद्याला खांदा लावून ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होती. तसंच माझी बायको जी आहे ती उद्योगधंद्यामध्ये लक्ष घालते. त्याचप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये ती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील सहभागी झाली होती. तसंच आई-वडील असतील, माझी आई ही हाऊसवाईफ आहे. ती घरीच असते. येणाऱ्या-जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करणं हा तिच्या आवडीचा विषय आहे. तसंच माझे वडील किंवा मी स्वतः या भागामध्ये फिरत होतो. फिरत असतो म्हणण्यापेक्षा हा कार्यक्षेत्र आमचं धंद्याचं हे होतं. त्यामुळे माझ्या वडिलांच्या या भागामध्ये असलेले प्रचंड संपर्क, ओळखी ह्यामुळे याचा नक्कीच मला फायदा झाला. विधानसभा निवडणुकांची जी मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली आहे आणि स्वाभाविकपणे आता जे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कुठे गप्पा-टप्पा मारतात किंवा साधारणपणे निकालासंदर्भातली चर्चा सुरू आहे. माझ्यासोबत किरण सामंत आहेत. स्वाभाविकपणे कोकणातल्या राजकारणामध्ये प्रामुख्यानं प्राधान्यानं घेतलं जाणारं नाव आणि मला वाटतं पहिल्यांदाच ते तुम्ही विधानसभेच्या रिंगणात ते उतरले. मी त्यांच्याशी बोलतोय. तुम्हाला सगळेजण भैया म्हणून ओळखतात. म्हणजे आतापर्यंत पडद्यामागे कायम तुम्ही राहिलात, सूत्र हलवलात. एक्सपिरियन्स होता म्हणजे पडद्यामागचा आणि समोर येऊन हा साधारणपणे कसा राहिला या निवडणुकीमध्ये तुमचा? ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने लढवली. मला लांजा राजापूरच्या जनतेवरती, मतदारांवरती पूर्ण विश्वास होता. त्यांनी ही निवडणूक विकासाच्या दृष्टिकोनातून मला जिंकून द्यायचं ठरवलं आणि हा झालेला उतरेल हा तुम्हाला 23 तारीखच्या रिझल्ट नंतर दिसेल. बरं. पण अनुभव कसा? कारण याचं कारण असं होतं की आतापर्यंत तुम्ही रत्नागिरीमध्ये राहिलात. म्हणजे जर जिल्ह्यामध्ये फिरत असलात तर रत्नागिरीमधून प्रामुख्याने सगळ्या गोष्टी हलत होत्या आणि पहिल्यांदा तुम्ही मी असं म्हणेन की किंवा जाणकारांच्या मते की तुम्ही डायरेक्टली फ्रंटला आलात आणि काम करू लागलात. सो तो अनुभव कसा? कारण की ग्रामीण भाग आहे म्हणजे अ, जाणं, येणं, तिथे प्रवास करणं ह्याच्यामध्ये थकायला विकायला होणं असं काही असायचं का? खरं तर मी 2029 साली निवडणूक लढवणार होतो आणि ती पण खासदारकीची लढवणार होतो. परंतु शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाचे 2 भाग झाले. त्यावेळी 2024ची खासदारकीची निवडणूक लढवण्याचं ठरवलं. ह्या खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळी मी सर्व 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये फिरलो आणि सर्वात दुर्लक्षित, अविकसित जे विधानसभा क्षेत्र होतं ते होतं राजापूर, लांजा, साखर. निव्वळ आव्हान म्हणून एक मी ही निवडणूक लढवतोय आणि आव्हान म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाताना लोकांनी मला अतिशय उदंड प्रतिसाद दाखवला आणि प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं गेलं. महिलांचं प्रमाण तर फार मोठं आहे आणि माझ्या या विजयामध्ये महिलांचा मोठा वाटा असेल याची मला पूर्ण खात्री आहे. महिला असेल, युवक असतील, यांचा मोठा वाटा. त्यामुळे मला एक सांगा की खूप म्हणजे दीड एक महिना तुम्ही आता सगळं आपण धरून चालूया की कामं केलात. आजचा दिवस मुळात तुमचा कसा झाला? म्हणजे रिलॅक्सेशन आला आजच्या दिवशी. सकाळी तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली? नक्की आज सकाळी उठल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत काल झालेल्या मतदानाचा लेखाजोखा घेतला आणि आता दुपारनंतर मी माझा सगळा वेळ कुटुंबासोबत, मित्रांसोबत, तसंच कार्यकर्त्यांसोबत, मतदारांसोबत देणार आहे. आज, उद्याचं आणि परवा त्यांना सगळ्यांना सांगणार आहे की 23 तारीखला मोठ्या जल्लोषात आपल्याला त्या विजयाची साक्षीदार होण्याकरता आपण तिथे या. मला सांगा की निवडणुकीच्या दरम्यान, प्रचारादरम्यान दिवस कसा असेल? म्हणजे हेक्टिक होता, धावपळीचा होता आणि खाणं-पिणं किंवा एक साधारणपणे तब्येतीची काळजी घेणं एक मुख्य गोष्ट असते. त्यासाठी काय वेगळे फंडे वापरले गेले का? पूर्वी 2018 पर्यंत मी रेग्युलर तब्येतीची काळजी घ्यायचो. रोज 45 मिनिटं धावायचो. हे ह्याच्यामध्ये खंड पडलं. परंतु मी लोकांना सुद्धा आव्हान केलं की ह्या निवडणुकीत तुम्ही पण व्यायाम करा, तुम्ही तुमची तब्येत चांगली ठेवा, मी माझी तब्येत ठेवायला चांगली 24 पासून सुरुवात करा, 24 नोव्हेंबरपासून. आणि मी खरोखरच तब्येतीकडे लक्ष देणार आहे. जे दुर्लक्ष झालं तब्येतीमध्ये, वजन वाढ झालेली आहे, ती कमी करणार, तब्येत पूर्वीप्रमाणे फिट करणार. परंतु ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये फिरताना माझं शेड्यूल हे परफेक्ट होतं. माझं शेड्यूल नियमित आखलं जायचं. सकाळी 8 ते 11 या वेळामध्ये त्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी वेळ द्यायचो. 11 नंतर माझ्या बैठका सुरू व्हायच्या आणि त्या शेड्यूलप्रमाणे असायचं. कुठेही त्या वेळेमध्ये माझा बदल झाला नाही किंवा मतदारांना थांबून राहावं लागलं नाही, वाट बघावी लागली. हे नियोजन अगदी होतं. परंतु काही वेळा आमचं जे त्या भागामध्ये जेवणाची उपलब्धता नसल्यामुळे आम्हाला जेवण मिळालं. हा एवढा दुर्लक्षित भाग आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याकरता देखील फार वेळ जातो. हॉटेल्स अवेलेबल नाहीत. फार कठीण परिस्थितीमध्ये
आम्हाला जावं लागलं. त्यावेळी आम्ही आमच्या मतदारांकडे जे मिळेल ते जेवलो. त्याचप्रमाणे काही लोकांना उपाशी देखील राहावं लागलं. भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा झालेली दिसेल. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झालेला, प्रत्येक माणूस मतदारसंघातला आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला दिसेल. काय मला एक सांगा, म्हणजे तुम्ही आता म्हटलात की धावपळ होते, एकटीक होती, पण सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही प्रामुख्याने व्यवसायाला देखील प्राधान्य देतात. म्हणजे राजकारणावरती कधी तुम्ही मला वाटतं बऱ्याच जणांशी बोलताना मी ऐकलेलं आहे काही जणांशी, की राजकारण हे काही पोटाचं साधन नाहीये. तुम्ही व्यवसाय आहात प्रामुख्यानं. आणि या सगळ्या व्यावसायिक आहात. आणि ह्या प्रामुख्याने ह्या दिवसांमध्ये व्यवसायाकडे लक्ष देणं किंवा कुटुंब म्हणजे घरात आई-वडील आहेत, दुसऱ्या बाजूला धाकटे बंधू तुमच्या निवडणूक लढवत आहेत आणि ते एक प्रेशर, म्हणजे असं कधी प्रेशर नाही जाणवलं या सगळ्या गोष्टींचं, की हे सगळं कसं दमछाक म्हणजे हे मॅनेज कसं करायचं? तुम्ही जर उदय सामंतचा मतदारसंघ बघितला असेल तर आजच्या डेटला उदय सामंतचा मतदारसंघ ऑटो पायलट सिस्टमने चालतो. त्यामध्ये त्यांचे सर्व पदाधिकारी हे सक्षम आहेत, सर्व कार्यकर्ते सक्षम आहेत, मतदारांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणालाही हस्तक्षेप करायची गरज नसते. त्याच पद्धतीने माझे जे विविध धंदे आहेत, कन्स्ट्रक्शनचा असेल, रिअल इस्टेटचा असेल, पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी, तर हे धंदे सुद्धा माझे एस्टॅब्लिश्ड आहेत. एक्सपोर्टचा असेल किंवा फिशिंगचा असेल, हे पूर्णपणे धंदे एस्टॅब्लिश आहेत. हे धंदे पूर्णपणे माझ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ते योग्य पद्धतीने चालू आहे. त्याच्यामुळे धंद्याकडे असेल किंवा अन्य कुठच्या गोष्टींकडे असेल माझं दुर्लक्ष झालेलं नाही. कुटुंबाने कसं सपोर्ट केला? म्हणजे मुलगी असेल, मला वाटतं मुलगीने लॉ केलंय, लेकीने तुमच्या. मला वाटतं वहिनींनी पण चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. म्हणजे ते मागे कधी प्रामुख्याने पुढे नाही आले, पण बॅक सपोर्ट जो म्हणतो तो खूप चांगला होता. किंवा आई-बाबांचा सपोर्ट आणि त्यांचं ह्या दिवसांमधलं त्यांच्याशी बोलणं, चालणं, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं, ह्या गोष्टी कशा मॅनेज होत्या? प्रचारामध्ये सर्वात मोठा रोल जो आहे हा माझ्या मोठ्या मुलीचा आहे. ती स्वतः सुशिक्षित असून तिने हा मतदारसंघ पूर्ण पिंजून काढला. 2-2, 3-3 वेळा प्रत्येकाच्या गाठीभेटी असेल तिने घेतल्या. ती माझ्या खांद्याला खांदा लावून ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होती. तसंच माझी बायको जी आहे ती उद्योगधंद्यामध्ये लक्ष घालते. त्याचप्रमाणे शेवटच्या टप्प्यामध्ये ती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील सहभागी झाली होती. तसंच आई-वडील असतील, माझी आई ही हाऊसवाईफ आहे. ती घरीच असते. येणाऱ्या जाणाऱ्यांचं आदरातिथ्य करणं हा तिच्या आवडीचा विषय आहे. तसंच माझे वडील किंवा मी स्वतः या भागामध्ये फिरत होतो. फिरत असतो म्हणण्यापेक्षा हा कार्यक्षेत्र आमचं धंद्याचं हे होतं. त्यामुळे माझ्या वडिलांच्या या भागामध्ये असलेले प्रचंड संपर्क, ओळखी यामुळे याचा नक्कीच मला फायदा झाला. मी ना प्रत्येक शेवटचा जरा कार्यकर्त्यांशी बोलतोय. आतापर्यंत भैयांचे सहकारी म्हणून तुम्ही काम केलं, बॅकबोन. एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? कारण की आपला कोणतरी माणूस, आपला सहकारी, आपला साथीदार हा आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. खूप छान होता. आणि भैय्यांबरोबर फिरताना आम्ही ही निवडणूक आनंद म्हणून साजरी केली. निवडणुकीत फिरताना हा दुर्लक्षित राहिलेला भाग भैय्या निश्चितच हे करतील, म्हणजे ऊर्जितावस्थेला आणतील. लोकांना लोकाभिमुख कार्य केलं जाईल याची खात्री आहे मला. एक शेवटचा प्रश्न आणखी या कार्यकर्त्याशी घेतो. भैयांसोबत टाइम मॅनेजमेंट जे आहे ते महत्त्वाचं असतं, की कामाचं मॅनेजमेंट म्हणजे काटेकोरपणा जो म्हणतो त्यांच्याकडे प्रामुख्याने दिसून येतो. दमछाक नाही झाली या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्शनची सगळी रणनीती आखताना? नाही, दमछाक काय झालेली नाही. पण जसं आता माझ्या मित्राने सांगितलं, की ही निवडणूक आम्ही रिलॅक्सेशन अशीच लढलो. आम्हाला फार काय त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागले नाही. कारण भैय्या आता निवडणुकीला या मतदारसंघातून उभे राहिले. पण गेले 20-25 वर्ष कार्य या मतदारसंघात भैय्या असतील किंवा सामंत कुटुंबांचं खूप कार्य या लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये चालू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.